मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर, तुमची नियुक्ती व्हावी म्हणून मस्साजोगचे जे नागरिक आहेत, शिवाय संतोष देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत ते अन्नत्याग आंदोलन करत होते. आता तुमची नियुक्ती झालेली आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आणि मस्साजोगच्या नागरिकांना काय आश्वासित कराल? निश्चितपणे मी मस्साजोगचे ग्रामस्थ, सरपंच देशमुख यांचे कुटुंबीय यांचा मनपूर्वक आभारी आहे. कारण त्यांनी जो माझ्यावरती गाढ विश्वास आणि अतूट प्रेम दाखवलं ते निश्चित माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. मी हा खटला चालवण्यासाठी काल माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती केली की मी खटला चालवण्यास तयार आहे, संमती दिली. त्याप्रमाणे त्यांनी आज ते आदेश पारित केले. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी यापूर्वी देखील हा खटला चालवावा म्हणून मला सूचित केले होते, परंतु मी त्यांना त्यावेळेला नम्रपणे नकार दिला होता. परंतु पुन्हा ग्रामस्थांचं हे हरताळ आंदोलन बघून मला अतिशय वाईट वाटलं की आपल्यावरती एवढे लोक प्रेम करतात, आपण त्यांच्या प्रेमाला निश्चित दाद दिली पाहिजे, विश्वास ठेवतात. आणि त्या दृष्टिकोनातून, माणुसकीच्या भावनेतून मी त्यांना सांगितलं की मी तुमचा खटला चालवेल. अर्थात माझं कामकाज हे तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतरच सुरू होईल. त्याच्यानंतरच मला त्यावरती भाष्य करता येईल. सर, आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता राजकारण होताना दिसतंय. जशी तुमची नियुक्ती झाली तशी विरोधकांची टीका देखील आता होऊ लागली. त्यांना काही उत्तर नाही. असं आहे, मी जर एक चांगली कॉन्क्रीट टीका असते तर मी त्याला उत्तर दिलं असतं. पण ज्या पद्धतीने ते टीका करतात ह्या बालिश टीका आहेत. असं आहे, राजकीय विरोधकांनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की आपण टीका करण्याच्या अगोदर आपला कायद्यावरचा अभ्यास देखील असला पाहिजे. याला कारण असं आहे, त्यांची एक भ्रामक कल्पना अशी झाली आहे की सरकारी वकील म्हटला म्हणजे सरकारचीच री ओढणार. असं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध खटल्यात हे बाब स्पष्ट केली आहे की सरकारी वकील हा न्यायदान कार्यामध्ये न्यायालयाला मदत करणारा एक स्वतंत्र अधिकारी असतो. जरी त्याचं नाव सरकारी वकील असलं तरी न्यायालयात निर्भीड आणि निस्पृहपणे बाजू मांडणं. मी आतापर्यंत जे विविध खटले चालवले महाराष्ट्रामध्ये ते याच पद्धतीने चालवले. परंतु मी एकदा भाजपाची निवडणूक लढवली म्हणून मी वासी झालो असं ते जे सुतावरून स्वर्ग गाठतात हे चुकीचं आहे. अर्थात मी त्यांनाही दोष देत नाही, कारण प्रत्येकाच्या आकलन शक्तीचा हा परिणाम असतो आणि त्याच्यातून ते अजून बाहेर येतील अशी मला आशा आहे. नाही आले तरी मला फरक पडत नाही, कारण मी अशा याच्यामुळे कुठेही नाउमेद होत नाही. सर, या प्रकरणामध्ये प्रामुख्याने 3 खटले आहेत. हे 3 खटले नेमके कसे आहेत आणि आपण लढणार कसे आहोत? हे तिघेही खटले स्वतंत्र दाखल झालेले आहेत. जो पहिला खटला खंडणीचा आहे, दुसरा मारामारीचा आहे आणि तिसरा खुनाचा आहे. पोलीस तपास यंत्रणेने या तिघ खटल्यांचे चार्जशीट दाखल केल्यानंतर मगच माझं कामकाज सुरू होईल. सर, एक शेवटचा प्रश्न. खर तर याच्यामध्ये आपण पाहिलं की जेव्हापासून हे प्रकरण समोर आले तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळतोय. तुम्ही अनेक खटले लढलेले आहात. याच्यामध्ये नेमकी काय आव्हान आहेत? याच्यात काय आव्हानं आहेत हे तपास यंत्रणेच्या गुणवत्तेवरूनच सांगता येईल. आज सांगता येणं कठीण आहे, कारण CID आणि SIT हा तपास करतायत. त्यांना काय काय आहेत, तपास कुठपर्यंत गेलेला आहे यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. नक्कीच. तर या प्रकरणामध्ये आता पुढे नेमकं काय होतंय पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुण्याहून शगुफ्ता शेख, लोकमत.com.